नमस्कार. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिल आणि महत्त्वाची बातमी. सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आणि आता कोणत्याही क्षणी कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे. अटक झाल्यास कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रीपद जाणार आहे. दुसरीकडे मंत्री माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटेंना अटक झाल्यास त्यांची आमदारकी कोणत्याही क्षणी रद्द होणार आहे. 1995 सालच्या सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयानं 2 वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली. कोर्टानं कोकाटेंच्या त्वरित अटकेचे आदेश दिले आहेत. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असं कोर्टानं म्हटले. त्यानंतर कोर्टानं कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंटही जारी केलं. दरम्यान कोकाटे मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले. कोकाटेंनी शिक्षेच्या स्थगितीसाठी हायकोर्टामध्ये अर्ज केला, पण कोकाटेंनी अटकेपासून संरक्षण मागितलं नव्हतं. कोकाटेंच्या या अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यास हायकोर्टानं नकार दिला. कोकाटे प्रकरणात हायकोर्टामध्ये आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची आणि आमदारकी जाण्याची टांगती तलवार आहे. कोणत्या प्रकरणामध्ये कोकाटेंना शिक्षा झाली ते आपण पाहूया. 1995 मध्ये माणिकराव कोकाटेंनी नाशिकमध्ये शासकीय कोट्यातून सदनिका मिळवली होती. या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातल्या होत्या. ही सदनिका मिळवण्यासाठी कोकाटेंनी बनावट कागदपत्र सादर केली होती. या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होत्या, पण कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती सादर करत कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्या. या विरोधात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवरून 1995 मध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे बंधूंना 2 वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. तीच शिक्षा नाशिकच्या सत्र न्यायालयानं कायम ठेवली. 30 वर्षानंतर का होईना पण न्याय झाला हा आनंद आहे. आरोपींच्या वकिलांतर्फे ते कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांच्या साठी काही सवलत देण्यात यावी. कोर्टाने हे असं वक्तव्य केलं की न्यायासमोर सर्व सारखे आहेत, कोणीही मोठा किंवा लहान नाही. आज संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते. पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल. माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली, पण त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील माझ्याकडे या ठिकाणी नाही. सकाळी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची बैठक होणार होती. आता त्या बैठकीनंतर कॅबिनेटही आहे, म्हणून माझ्या काही आता त्या मीटिंग नंतरची काही चर्चा त्यांच्याशी झालेली नाही. पण मी तुम्हाला एवढं सांगतो की जे योग्य असेल निर्णय तेच घेण्यात येईल. सदनिका घोटाळ्यामध्ये न्यायालयानं कोकाटेंची शिक्षा कायम ठेवल्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. आता 8-4 जर नसेल तर माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टात नक्कीच जाऊ शकतील, दाद मागू शकतील, पण पहिल्या दिवशीपासून त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद याचा त्यांना तातडीने डिस्क्वालिफिकेशन हे महाराष्ट्र सरकारतर्फे झालं पाहिजे. त्या नेत्याने सामान्य लोकांचा पैसा हा खाल्लेला आहे. त्यामुळे अध्यक्ष साहेब या बाबतीत काय करतात बघावं लागेल. पण आम्हा सगळ्यांना असं वाटतंय आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे. आज ना उद्या कोर्टाची प्रत येईलच, त्याकडे मुहूर्त बघा आणि मग कोकाटेंची हकालपट्टी करा. आणि ते लवकर आता डिस्चार्जही मिळणार नाही त्यांना, कारण गंभीर आजारी असल्यामुळे ते लवकर हॉस्पिटलमधनं बाहेर पडणार नाही. हे अटक टाळण्यासाठी चाललेली नौटंकी आहे, दुसरे काही नाही. मंत्र्यांना दोषी सिद्ध केलेले माननीय न्यायालयाने मंत्र्यांचं नैतिक कर्तव्य आहे. न्यायालयासमोर सरेंडर झालं पाहिजे, ही नैतिक जबाबदारी आहे. हाच त्याच्यावर पर्याय हाच आहे ना, राजीनामा नाही, त्यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे. सगळ्यात आधी मंत्रिपदावर त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. ते राजीनामा देतील नाही.